नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण वेगवेगळ्या रंगाची फुलं बघतो. आता पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे. आपल्या आजूबाजूला परिसरात वेगवेगळ्या रंगाची आणि सुंदर सुंदर फुलं आपल्याला दिसतात. बघा काही काही आपोआप उगवलेलं गवत असतं, त्यावरही सुंदर सुंदर फुलं आपल्याला दिसतात. तर असे वेगवेगळ्या रंगाची फुलं तुम्ही भरपूर रंगाची पाहिली असेल. बघा गुलाब तर अनेक कलरचा असतो, पिवळा, लाल, निळा, पांढरा, तसेच काळासुद्धा गुलाब असतो. पांढऱ्या रंगाची फुले असतात, हिरवी असतात, केशरी असतात, लाल असतात, कितीतरी रंगाची फुलं असतात. तर आपल्यालाही वेगवेगळी फुलं पाहून खूप आनंद होतो, हो की नाही? फुलं पाहिल्यानंतर आपलं मन एकदम प्रसन्न होतं. देवालासुद्धा फुलं आवडतात. तर अशाच प्रकारे आपल्याला बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक गवत फुलाची सुंदर कविता दिलेली आहे. आता आपल्याला आज ती कविता शिकायची आहे बरं का. आता आपण ती कविता सर्वांनी एकदा म्हणूया. बघा आपल्याला चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये बघा मुलं काय करतायत, पतंग उडवतायत. आणि एक मुलगा पतंग उडवीत असतानाच बघा त्याचं लक्ष कशाकडे गेलेलं आहे, फुलांकडं. आणि तो तिथे फुलं बघतोय बघा, आणि त्याला खूप आनंद होतोय ते फुलं पाहून. तर ही एक सुंदर कविता, एका मुलाच्या मनात काय चाललं आहे याची सुंदर कविता आपल्याला ही दिलेली आहे. तर आता ही कविता आहे इंदिरा संत यांनी लिहिलेली. तर त्या एक प्रख्यात कवयित्री आहेत. श्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री आहेत त्या. शेला, मेहंदी, मृगज, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशी अशा अनेक त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. गवत फुला, मामाचा वाडा हे त्यांचे कविता संग्रह. हे त्यांचे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. शामली, कदली आणि चैतू हे त्यांचे कथासंग्रह पण प्रसिद्ध आहेत. आता बघा कविता म्हणूया आपण. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रा संगी माळावरती, पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती. नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनगोजी रवानी, लाल पाकळी खुलरी रे. उन्हामध्ये हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. रात्र इवली होऊन म्हणते, अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा रहावे, विसरून शाळा घर सारे. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालुनी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला. बघा ही कविता तुम्ही आणखी वेगळी चाल लावून म्हणू शकता, पाठांतर करा. आणि यूट्यूबवरही काही कविता चाली दिलेल्या असतात, त्याही तुम्ही बघून घ्या. बघा आता कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. बघा इथे आता कवयित्री आपल्याला म्हणताय की कवयित्री म्हणजे त्या मुलाच्या मनात काय चाललेलं आहे हे इथं आपल्याला त्यांनी प्रतिबिंबित केलेलं आहे. तो म्हणतोय की रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला. तो फुलाला किती सुंदर नावं देतोय बघा. रंग रंगुल्या सान सानुल्या म्हणजे कसं आहे फूल,
वेगवेगळ्या रंगाचं, सानसानुल्या म्हणजे छोटंसं, आणि मला तुझा लळा लागला म्हणजेच आवड लागली, असं इथे मुलगा सांगतोय बघा. आता त्याला कुठे बरं ह्या फुलाचा लळा लागला? मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना. आता मुलाने फुलाला कुठे पाहिले बरं? माळावरती. माळ म्हणजे जेव्हा आपण उंच डोंगरावर किंवा अशा मोकळ्या मैदानात खेळायला जातो, त्याला डोंगरावरचं जे काही असं सपाट प्रदेश असतो त्याला माळ म्हणतात. आणि त्या माळावर बघा, जेव्हा पावसाळा ऋतू सुरू होतो, पाऊस पडायला लागतो, तेव्हा त्या माळावर छान असं गवत उगू लागतं. आता आपण बघतोय बघा, आपल्या आजूबाजूचं सर्व जिथे रिकामी जागा असते, मोकळं मैदान असतं, तिथे सर्वीकडे छान असं गवत उगवलेलं दिसतं, सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं आपल्याला, हो की नाही? तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना. आता इथं मुलगा काय म्हणतोय, मी जेव्हा पतंग उडीत होतो तेव्हा तुला मी कुठे पाहिलं? गवतावरती झुलता झुलता असताना. बघा, फुलं मस्त असे गवतावर डोलत असतात, आणि त्याचं ते जे रूप पाहिलं नंतर त्याला तो कसं वाटतंय? फुल हसतंय ते. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा. आणि जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा विसरून गेलो पतंग नभीचा. नभीचा म्हणजे आकाशात जो पतंग मी उडवत होतो तो. आणि मित्रालाही मी विसरून गेलो, पाहून तुझला हरकून गेलो. आणि तुला पाहिल्यामुळं मी आनंदून गेलो, आणि तुझ्या ह्या वेगवेगळ्या रंगकळा म्हणजेच वेगवेगळे रंग पाहून मी सगळं विसरलो आणि तुला पाहून आनंदून गेलो, असं इथं मुलगा म्हणतोय बघा. पुढे बघा, आणखी त्या फुलाचं किती सुंदर वर्णन करतोय बघा मुलगा, म्हणजेच कवयित्री. हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती. आता हिरवी नाजूक रेशीम पाती, इथे आता आपल्याला कवयित्री आपल्याला फुलांचं रेशीम पाती कशाला म्हटलेलं आहे त्यांनी? फुलांच्या बाजूला जे काही पानं असतात बघा, त्या पानांना कवयित्रीने आपल्याला इथे रेशीम पाती म्हटलेलं आहे. बघा, आता इथे आपल्याला फूल दिसते आणि फुलांच्या बाजूला 2 पानं दिसत आहेत. आता हे पानं जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे कवयित्रीने? रेशीम पाती, 2 बाजूला सळसळती. जेव्हा हे फूल झाडाला लागलेलं असतं बघा, त्याचे सुंदर असं ते पानं हलताना दिसतात आपल्याला झाडावरती. आता बघा, पराग पिवळे झगमगती, निळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. आणि जेव्हा हे फूल आपण बघतो त्यावेळेला त्याची एक पाकळी कशी आहे? कवयित्री म्हणते निळ निळुली, एक पाकळी निळ्या रंगाची आहे, पराग पिवळे झगमगती. आणि त्या फुलामध्ये आता पराग, आता इथे बघा आपल्याला पराग कसे असतात मी तुम्हाला इथे ह्या फुलातून दाखवते. बघा, हे जास्वंदचं फूल आहे बघा, आणि ह्या जास्वंदच्या फुलाच्या वरती हे जे आपल्याला कण दिसत आहेत असे बारीक बारीक पिवळ्या रंगाचे, याला काय म्हणतात? परागकण. आता हे तुम्ही विज्ञानमध्येही शिकणार आहात, पराग कशाला म्हणतात. तर याच्यापासून फुलांची उत्पत्ती होत असते. तर इथे बघा, हे सुंदर फूल आपल्याला बघा, जास्वंदचं, हे कुणाच्या आवडीचं फूल आहे बरं? गणपतीला, हो की नाही? जास्वंदचं फूल गणपतीला आपण नेहमी वाहत असतो, आणि सुंदर ते छान दिसतं आपल्याला बघा. आता बघा, तळी पुन्हा न गोजिरवाणी, लाल पाकळी खुलली रे. आता कवयित्री म्हणतायत बघा इथे, तळी. तळी म्हणजे खाली, फुलाच्या खाली एक गोजिरवाणी गोजिरवाणी म्हणजे सुंदर सुरेख एक लाल पाकळी खुलली आहे, लाल पाकळी उमलली आहे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. आणि जेव्हा त्या फुलांवर पानांवर ऊन पडतं तेव्हा ते रंग छान बघा. तुम्ही सकाळी सकाळी जर फुलांवर झाडं बघितले तर झाडांवर जेव्हा ऊन पडतं त्यावेळेला ती झाडं अशी छान चमकदार चमकतात, त्याची पानं अशी चमकतात, फुलं पण चमकतात. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्री येवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. आता इथं कवयित्री फुलाला सांगते का वारा सुद्धा छोटं रूप घेतो आणि तुझ्यासोबत झोपाळा खेळतो. बघा, जेव्हा वारा येतो तेव्हा ते फूल छान हलतं की नाही, आणि म्हणजेच ते असं झोपाळ्यासारखं हलतं, म्हणून त्याला सांगितले का वारा तुझ्यासोबत काय खेळतो? झोपाळा खेळतो. रात्री येवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. आणि तुम्ही पाहिलं असेल, रात्री फुलं छान असे कळी असते फुलांची संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी छान ती उमलतात, हो की नाही? मग कवयित्री म्हणतायत इथे की रात्रसुद्धा तुला काय म्हणते? अंगाईचे गीत, त्यामुळे तू झोपी जातो तिथे.
मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. आणि तुझं हे सुंदर रूप पाहून मलाही वाटतं की मीही लहान व्हावं, तुझ्याहूनही लहान व्हावं. तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे. आणि जेव्हा ह्या फुलाला मूल बघतंय तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याला असं वाटतं की आपण फुलांसोबतच राहावं. आणि मग ते म्हणतं की सदा म्हणजे नेहमी तुझ्यासोबत राहावं वाटतंय मला, आणि विसरून शाळा घर सारे. आणि माझं घर, शाळा सगळं मी विसरून जावं आणि तुझ्यासोबत राहावे. आणखी काय काय करावं वाटतं बघा मुलाला. तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुझला सांगाव्या. तुझी जी भाषा आहे ती भाषा मला शिकावी वाटते आणि तुला गोष्टी सांगाव्या वाटतात. तुझे शिकावे खेळ, आणखी जादू तुझला शिकवाव्या. आणि तू जसा खेळ खेळतो तसं मला असं वाटतं मीही तुझ्यासारखे खेळ खेळावे आणि माझ्या जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे. आणि मला काय वाटते आणखी आभाळासोबत हट्ट करावा म्हणजेच आकाशाकडे मागणी करावी, हट्ट करावा आणि तुझ्यासोबत खाऊ खावा. तुझी घालूनी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. बघा तुम्ही पाहिलं असेल फुलांवर कशी फुलपाखरं फिरत असतात इकडून तिकडं छान फुलांवर, ह्या फुलावरून त्या फुलावर. आणि म्हणून मग मुलगा म्हणतोय की मी जर तुझ्यासारखे रंगीत कपडे तुझे तुझे फुलासारखं राहील छान तयार झालो तर फुलपाखरं सुद्धा फसेल आणि ते माझ्यासोबत खेळेल. आणि अशी ही सुंदर कविता बघा किती छान शब्दात कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. आता आपल्याला ह्या कवितेवरील स्वाध्यायही सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, दुसरा, चौथा, 5व्या प्रश्नापर्यंत तुम्ही सोडवायचे आहे. खेळूया शब्दांशी सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. आणि हा स्वाध्याय वर्गपाठ वहीत लिहून ठेवायचा आहे. कविताही पाठांतर करायची आहे. धन्यवाद.